दिवाळी कांदा वगैरे लावायचा होतं. हा हा नंतर म्हटलं पाहू आता पावसाळी कांदा नेटवर वगैरे पाहिलं. हा हा त्याचं पूर्ण काही टेक्निक मिळत नव्हतं. हा हा मग अचानक अशीच बायोटिकवाल्याची आपल्या क्रांती बायोटिकची हे झाली, भेट झाली. हा हा आमची क्रांती बायोटेक कंपनीनं तुम्हाला माहिती हां, दिली. माहिती दिली. मग त्याच्यानुसार लागवड केली हा. 2.5 एकरामध्ये. तुम्हाला कसं काय माहिती दिली त्यांनी? त्यांनी सांगितलं की पावसाळ्यात कांदा येऊ शकते बा. पावसाळ्यात आता आम्ही त्यांना प्रश्न विचारतो की कांद्याला टोप टाकली, टोप मरून जाते बा पावसाळ्यात. हा हा त्यांना पावसामुळे ते राहत नाही, विजा वगैरे चमकल्यात नाही का. हा तर असं समज आहे लोकांमध्ये. तुम्ही कांदे वगैरे हे पीक लागवड करायच्या आधी सर आले होते का शेतात? हो, आले. ते माती परीक्षण हो, वगैरे असं जमीन वगैरे सगळी पाहून गेले ते. का? हा हा काही जण चेक केलं होते त्याने? काय नाही, जमीन वगैरे पाहिली, चांगला आहे ते म्हणजे कांदा तुमच्या जमीन. हा मशीन वगैरे यांना चेक केलं? हां, तर त्यांनी मग का माहीत नाही मशीन केली, हा हा पण पाहिलं तर कांदा होऊ शकतो. मग कांदा लागवड केली. हा तुम्हाला मग लागवड केल्यापासून सर काय हमी दिले होते का मी येईल बा 15 दिवसांना काही हां, एक महिन्याला? बिलकुल सर्व्हिस त्यांनी चांगली दिली.